नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 ची तयारी करत असताना हिस्ट्री ऑप्शनल हा विषय ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी निवडलेला आहे अशा विद्यार्थी मित्रांसाठी आपण आपल्या YouTube सेशनच्या माध्यमातून यूपीएससीचे जे प्रीवियस इयर क्वेश्चन आहे खास करून हिस्ट्री ऑप्शनल या विषयातील तर त्या यूपीएससीच्या प्रीवियस इयर क्वेश्चन मधले जे प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने या ठिकाणी लिहायचे या संदर्भातील आपण एक महत्त्वाचं सत्र आपल्या या YouTube चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू केलेला आहे। लक्षात घ्या, आज देखील आपण यूपीएससीचा हिस्ट्री ऑप्शनल मधला एक क्वेश्चन या ठिकाणी घेणार आहोत आणि त्या प्रश्नाबद्दल आपण इथे या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि त्या प्रकारचे प्रश्न कशा पद्धतीने लिहिली गेली पाहिजे हा आपण इथे या ठिकाणी इथं मार्गदर्शन इथे या ठिकाणी केलं जाणार आहे। तर सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन। आता लक्षात घ्या, एक प्रश्न यूपीएससीने या ठिकाणी विचारलेला आहे। प्रश्न जो आहे तो यूपीएससी 2019 च्या पेपर मधला आहे आणि हा प्रश्न तुम्हाला किती शब्दात लिहायचा आहे तर 150 शब्द जे आहे तर त्या 150 शब्दांमध्ये हा प्रश्न या ठिकाणी लिहायला सांगितलेला आहे। आता बघा, प्रश्न काय आहे तो आधी आपण नीट व्यवस्थितरित्या वाचून घेऊया आणि त्यानंतर त्याचं उत्तर कसं लिहिलं पाहिजे, काय महत्त्वाचे मुद्दे त्यामध्ये आले पाहिजे त्यावर आपण चर्चा करूया। प्रश्न दिलेला आहे की हडप्पा संस्कृतीसाठी कोणतेही साहित्यिक स्रोत नाही आणि वैदिक काळासाठी कोणतेही पुरातत्व पुरावे नाही, ही वस्तुस्थिती समजावून सांगा या प्रकारचा प्रश्न आहे। म्हणजे काय समजावून सांगायचंय तर वस्तुस्थिती जी आहे ही या ठिकाणी समजून सांगायची आहे। मग काय कोणती वस्तुस्थिती समजून सांगायची आहे तर हडप्पा संस्कृती जी आहे तर त्या हडप्पा संस्कृतीसाठी कोणतेही साहित्यिक स्रोत या ठिकाणी उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती तुम्हाला समजावून सांगायची आहे। आणि वैदिक कालखंड जो आहे तर त्या वैदिक कालखंडासाठी कोणतेही पुरातत्व पुरावे उपलब्ध नाहीत, ही एक वस्तुस्थिती तुम्हाला इथे या ठिकाणी समजावून सांगायची आहे। तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आता बघा, या प्रकारे आपल्याला यूपीएससीने काय केलंय 2019 या प्रश्नामध्ये की इंडस व्हॅली आणि त्याचबरोबर वैदिक कालखंड किंवा वैदिक संस्कृती या दोघांवर प्रश्न विचारलेले आहेत एका घटकामध्ये, ठीक आहे ना। तर हा प्रश्न दोघांशी संबंधित आहे, इंडस व्हॅलीशी पण आहे आणि त्याचबरोबर वैदिक कालखंडाशी पण आहे। मग इथं म्हटलेलं आहे की हडप्पा संस्कृतीसाठी कोणतेही साहित्यिक स्रोत उपलब्ध नाहीयेत आणि वैदिक काळासाठी कोणतेही पुरातत्व पुरावे या ठिकाणी उपलब्ध नाही, ते तुम्हाला स्पष्ट करायचं आहे, ती वस्तू तुम्हाला सांगायची आहे। आता बघा, बरेचसे विद्यार्थी ज्यांनी हिस्ट्री ऑप्शनल या ठिकाणी घेतलेला आहे त्यांनी हा प्रश्न माझ्याकडे पाठवला आणि हा प्रश्न कशा पद्धतीने लिहायचा त्यावर या ठिकाणी मार्गदर्शन करा अशा प्रकारचं या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे। तर खास करून त्यांच्यासाठी आपण हा प्रश्न या ठिकाणी पाहतोय। परंतु लक्षात घ्या, इतिहास जीएसची जे विद्यार्थी या ठिकाणी करतात, जीएसची तयारी जे करतात त्यांना देखील हा प्रश्न खूप महत्त्वाचा या ठिकाणी आहे। कारण तुमचा सिलेबस जर आपण पाहिलं तर कला, स्थापत्य आणि त्याचबरोबर संस्कृती हा घटक आहे। पण संस्कृतीमध्ये तुम्हाला इंडस व्हॅली आणि त्याचबरोबर या ठिकाणी आर्यन सिव्हिलायझेशन या दोन्ही तुम्हाला संस्कृती या ठिकाणी अभ्यासायला आहेतच, तो सिलेबसचा पार्ट आहे। आणि म्हणून होऊ शकतं असा प्रश्न तुम्हाला थेट पद्धतीनं जीएसच्या पेपरमध्ये पण पाहायला भेटेल, ठीक आहे ना। तर हा ऑप्शनलला पण या ठिकाणी डिमांड करतो आणि जीएसच्या पेपरमध्ये पण या ठिकाणी हा प्रश्न या ठिकाणी डिमांड करतो, हे लक्षात घ्या। तर पाहूया आपण आता यामध्ये हा प्रश्न कशा पद्धतीने लिहायचा। तर लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय की तुम्हाला यामध्ये या ठिकाणी इंट्रोडक्शन या ठिकाणी करायचं आहे। मग साहजिकच इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला काय मांडणं गरजेचं आहे तर इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला हडप्पा संस्कृती जी आहे तर त्या हडप्पा संस्कृतीबाबतची माहिती या ठिकाणी द्यायची आहे किंवा त्याबद्दल ढोबळ मानाने लिहायचंय। आणि याचबरोबर वैदिक कालखंड जो आहे तर त्या वैदिक संस्कृतीबद्दल पण इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी द्यायची आहे। मग काय याची इन्फॉर्मेशन काय देता येईल तुम्हाला तर याच्यामध्ये तुम्हाला मुख्य म्हणजे काय, हा कालखंड तुम्हाला या ठिकाणी द्यायचा की कोणत्या काळामध्ये भारतामध्ये ही संस्कृती अस्तित्वात होती आणि त्याचं काय वैशिष्ट्य या ठिकाणी होता। मग जसं तुम्ही इथं म्हणू शकता की इसवी सन पूर्व 2500 वर्षांपासून किंवा इसवी सन पूर्व 2500 ते 1800 या दरम्यानच्या काळामध्ये सिंधू नदीच्या खोऱ्यांमध्ये हडप्पा संस्कृतीचा उदय झाला। ही संस्कृती म्हणजे या संस्कृतीमध्ये भारतात पहिलं शहरीकरण या ठिकाणी पाहायला भेटतं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये तिथं पुढे लिहायचं, हडप्पा संस्कृती ऱ्हासानंतर इसवी सन 1500 BC पासून ते साधारणतः 600 BCच्या कालखंडामध्ये वैदिक संस्कृती या ठिकाणी उदयास या ठिकाणी येते आणि या संस्कृतीमध्ये आपल्याला या ठिकाणी शहरीकरण या ठिकाणी पाहायला मिळत नाही किंवा या काळातील संस्कृती ही पशुपालन आणि शेतीवर आधारित या ठिकाणी होती। हे मुद्दे तुम्ही इथं मांडले
आता याच्यामध्ये काय झालं की याच्यामध्ये इंट्रोडक्शन या ठिकाणी आपण केलं आणि तुम्ही हे पेपर चेकरला हे समजावून सांगितलंय की मला इंडस व्हॅली पण माहिती आहे चांगली आणि वैदिक संस्कृती पण माहिती आहे, कारण त्याचे फीचर्स पण मी पहिल्याच इंट्रोडक्शन मध्ये या ठिकाणी दिलेले आहेत. ते बघा, जनरली काय करायचं, उत्तर लिहित असताना तुमचं इंट्रोडक्शन हे प्रभावशाली या ठिकाणी असलं पाहिजे. आता प्रभावशाली म्हणजे कोणत्या सुविचारानं याची सुरुवात करायची का, तर बिलकुल नाही. कोणत्या श्लोकानं सुरुवात करायची का, तर बिलकुलच नाही. तर हे अत्यंत सोप्या सरळ स्पष्ट शब्दांमध्ये तुमचं इंट्रोडक्शन या ठिकाणी असलं पाहिजे. आणि खूप जास्त काही काही विद्यार्थी काय करतात, आता मी पेपर चेक करतोय विद्यार्थ्यांचे, तर विद्यार्थी काय करतात बघा की खूप मोठी प्रस्तावना या ठिकाणी करतात आणि त्याचबरोबर एक ओळ ती या ठिकाणी त्याला फुल स्टॉपच देत नाहीये. तर स्ट्रक्चर तुमचं जे शब्दांचं आहे ना, ते छोटे छोटे असले पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे एका वाक्यामध्ये तुम्ही 15 शब्द जर लिहित असाल तर ते वाचायला पण रटाळ वाटतं. तर एका लाईन मध्ये तुम्हाला, एका लाईन म्हणजे एक वाक्य त्याला म्हणतो मी, तर एका वाक्यामध्ये 6 ते 7 शब्द हे इनफ आहे, लक्षात घ्या. जसं की इसवी सन पूर्व 2500 ते 1800 BC या काळात सिंधू नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृती अस्तित्वात आली, है ना. 7 ते 8 शब्दांमध्ये हा इंट्रो आपण कम्प्लीट केला. दुसरं काय, दुसरं सेंटेन्स काय की ही संस्कृती या या सिंधू संस्कृतीमध्ये भारताचं पहिलं नागरीकरण दिसून येतं. स्टॉप. त्याच्यानंतर वैदिक संस्कृती, हडप्पाच्या ऱ्हासानंतर इसवी सन पूर्व 1500 पासून ते 600 BC पर्यंत वैदिक संस्कृती अस्तित्वात होती. ही संस्कृती मुख्यतः पशुपालन आणि शेतीवर आधारित होती. बस एवढे सोपे सोपे तुम्हाला या ठिकाणी शब्द रचना इथे या ठिकाणी केले पाहिजे, लक्षात घ्या. खूप जास्त क्लिष्ट वाचायला खूप क्लिष्ट अशा शब्दाची रचना करायची नाहीये, ठीक आहे ना. हा मुद्दा लक्षात घ्या. आता बघा, या प्रकारे हे इंट्रोडक्शन आपण इथे या ठिकाणी केलं. आता तुम्हाला इथं विचारलंय की आम्हाला वस्तुस्थिती समजावून सांगा, आणि त्यामध्ये ते म्हणतात की हडप्पा संस्कृती साहित्यिक स्रोत नाही. हे तर नक्कीच आहे की हडप्पा संस्कृतीचं उत्खनन जेव्हा केल्यानंतर आपल्याला पुराभिलेखीय साधनांच्या द्वारे आपल्याला या ठिकाणी हडप्पाची ओळख या ठिकाणी होतीये. म्हणजे त्या काळामध्ये कोणतेही साहित्यिक स्रोत तुम्हाला इथे या ठिकाणी पाहायलाच मिळत नाही, लक्षात घ्या. मग तुम्ही पहिलं तर काय, जसं की मी तुम्हाला सांगितलं की उत्तर लिहित असताना 2 पॅराग्राफ मध्ये या ठिकाणी करा आणि शेवटी कन्क्लुजन या ठिकाणी द्या. अदरवाईज टायटल टाका आणि पॉइंट या ठिकाणी द्या, परंतु पॉइंट लिहित असताना टायटल टाकणं गरजेचं आहे. मग जसं आपण इथं टायटल जर समजा टाकलं हडप्पा संस्कृती, हडप्पा संस्कृती असं टायटल सरळ सरळ टाका आणि त्याच्यामध्ये मुद्दे तुम्ही लिहा. 1 2 3 4 अशा प्रकारचे मुद्दे जे आहेत ते मुद्दे तुम्ही या ठिकाणी लिहा. मग हडप्पा संस्कृती मुद्दे काय, आपल्याला माहिती आहे की इथं साहित्यिक स्रोत नाहीये, ठीक आहे ना. मग इथं पहिला मुद्दा काय आपण टाकला पाहिजे किंवा काय लिहिलं पाहिजे, तर पहिलं तर इथं साहित्याचा अभाव है ना. तर पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे साहित्याचा अभाव. म्हणजे तुम्हाला इथे या ठिकाणी मांडायचंय काय की तुम्हाला इथं वस्तुस्थिती मांडायची की साहित्यिक स्रोत उपलब्ध नाही. म्हणून मग पहिलाच आपला इथे मुद्दा दिला साहित्याचा अभाव. मग लिहायचं त्याच्यामध्ये हडप्पा संस्कृतीमध्ये हडप्पा संस्कृतीचे लोक या ठिकाणी साक्षर होते, मात्र लेखन कला या काळामध्ये अवगत होती, मात्र या काळातील लिपी अद्यापपर्यंत आपल्याला वाचण्यात यश मिळालं नाही, म्हणून या कालखंडामध्ये आपल्याला साहित्यिक स्रोत या ठिकाणी मिळत नाही, ठीक आहे ना. हा एक मुद्दा या ठिकाणी लिहायचा. दुसरा महत्वाचा मुद्दा काय की या काळामध्ये जे नागरी जीवन जे होतं किंवा या काळामध्ये या ठिकाणी शहरीकरण जे आहे हे शहरीकरण या ठिकाणी दिसून येतं. दुसरा महत्वाचा मुद्दा काय, तर टायटल टाका शहरीकरण दिसून येते, ठीक आहे ना. मग या काळामध्ये दुसरं महत्वाचं काय लिहिले आपण की या कालखंडामध्ये भारताचं पहिलं शहरीकरण या ठिकाणी दिसून येतं. या काळामध्ये विविध प्रकारची शहरं, त्याचबरोबर शहरांशी संबंधित या ठिकाणी दैनिक जीवन हे आपल्याला इथे या ठिकाणी दिसून येतं. आणि या काळातील शहरांचं उत्खनन जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला या भग्न शहरांच्या द्वारे या काळातील शहरीकरण या ठिकाणी पाहायला मिळतं, ठीक आहे ना. म्हणजे शहरीकरणाबद्दल पण कुठे लिखाणाच्या स्वरूपामध्ये माहिती तुम्हाला नाहीये, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर तिसरा महत्वाचा मुद्दा काय, इंडस व्हॅलीचं जर आपण फीचर जर बघितलं तर व्यापार आहे, लक्षात घ्या. व्यापार हे एक महत्वाचा मुद्दा आपल्याला दिसतो. यामध्ये तुम्ही काय म्हणू शकता की या काळामध्ये भारताचा देशी आणि अंतर्देशीय व्यापार या ठिकाणी होता, मात्र लिखाणाची सोय इथे या ठिकाणी नसल्यामुळं किंवा इथे कसल्याही प्रकारचे साहित्यिक स्रोत उपलब्ध नसल्यामुळं या काळामध्ये
देशादेशांमध्ये असणाऱ्या नाण्यांवरनं या भागातील व्यापारिक जीवन किंवा या काळातील या ठिकाणी व्यापार जो आहे तो या ठिकाणी आपल्याला व्यापार आणि आर्थिक घडामोडी हे आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर या काळामध्ये तत्वज्ञानाचा अभाव हा एक महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात घ्या. तत्वज्ञान जो आहे तर त्या तत्वज्ञानाचा अभाव हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. मग इंडस व्हॅलीमध्ये आपल्याला कोणताही असं तत्वज्ञान किंवा तत्वज्ञानी व्यक्ती या ठिकाणी पाहायला भेटत नाही की ज्यांनी या ठिकाणी आपल्या ज्ञानाची माहिती ती या ठिकाणी साहित्यामध्ये या ठिकाणी कोरलेली आहे किंवा साहित्यामध्ये दिलेली आहे. अशाही गोष्टी आपल्याला पाहायला भेटत नाहीये. आणि त्यामुळं तत्वज्ञानाच्या अभावामुळे देखील आपल्याला पाहायला असं भेटतं की या भागातील लोकांना या भागातील जो समूह होता तर त्या समूहानं कसल्या प्रकारची साहित्याची निर्मिती या ठिकाणी केलेली नाहीये असं एकंदर त्या ठिकाणी दिसून येतं. याचबरोबर जर आपण इथे या ठिकाणी पाहिलं तर लक्षात घ्या अजून एक महत्वाचा मुद्दा काय तर या पुरातत्वीय पुरावे असा एक म्हणू शकता तुम्ही. पुरातत्वीय पुरावे मग इथं आपण हा एक टायटल तुम्ही या ठिकाणी देऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की हडप्पा संस्कृतीचा शोध हा मुळातच या ठिकाणी पुरातत्वीय साधनांच्या आधारे या ठिकाणी लागलेला आहे. भारतामध्ये कोणतंही असं ऐतिहासिक साहित्यिक स्रोत उपलब्ध नाही की ज्याद्वारे तुम्हाला हडप्पा संस्कृतीचा इतिहास जो आहे किंवा त्या काळातील सामाजिक जीवन या ठिकाणी प्रकाशझोतामध्ये येतं. असं कोणतंही साहित्य उपलब्ध नाही. पुरातत्वीय पुराव्यांच्या द्वारे आपल्याला हडप्पा संस्कृती जी आहे ती प्रकाशझोतामध्ये आली आणि तिथलं नागरी जीवन हे आपल्याला इथे या ठिकाणी माहीत पडलं आणि माहिती पडलं. तर हा मुद्दा तुम्ही इथे या ठिकाणी मांडू शकता. म्हणजे बघा हडप्पा संस्कृतीशी संबंधित आपण हे 5 महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. आता बघा हा 150, 200, 250 शब्दांमध्ये जर असेल तर जर समजा 250 शब्दांमध्ये असेल हिस्ट्री ऑप्शनलचा पेपर तर मग तुम्हाला हे 5च्या 5 मुद्दे मांडायचे नाही तर 3 मुद्दे मांडले तरी चालेल. कोणतेही 3 मुद्दे मांडले तरी चालेल. साहित्याचा अभाव करा, शहरीकरणाला तुम्ही व्यापारामध्ये पण इन्क्लूड करू शकता, तर तत्वज्ञानाचा अभाव आणि पुरातत्वीय पुरावे. ठीक आहे ना. तर हे 5 महत्वाचे मुद्दे मांडायचे. रिपीट करतो. साहित्याचा अभाव म्हणजे या काळामध्ये सिंधू संस्कृतीमध्ये लेखन कला अवगत होती, इथले लोक साक्षर होते, मात्र इथली लिपी ही अद्यापपर्यंत भारतीयांना किंवा जगातील लोकांना या ठिकाणी वाचता आले नाही. म्हणून या काळामध्ये आपल्याला साहित्यिक स्रोताचा अभाव या ठिकाणी दिसतो. दुसरं महत्वाचं काय तत्वज्ञानाचा अभाव. या भागातील कोणताही असा तत्वज्ञानी किंवा तत्वज्ञान इथे या ठिकाणी दिसलं नाही जेणेकरून त्या तत्वज्ञानानं किंवा त्या तत्वज्ञानी व्यक्तीनं साहित्यात आपल्याला आपलं तत्वज्ञान इथं लिहिलं अशा प्रकारे गोष्टी इथे दिसून येत नाही. त्याचबरोबर शहरीकरण दिसून येतात. तर या भागामध्ये केलेल्या उत्खननातून या काळातील शहरीकरण या ठिकाणी पाहायला भेटतं. उदाहरणार्थ भग्नावशेष, त्याचबरोबर इथं गोदाम पाहायला भेटली, तलाव पाहायला भेटले अशा प्रकारे. ठीक आहे. त्याचबरोबर व्यापार, तर या भागामध्ये या काळामध्ये व्यापार देशी आंतरदेशी होता आणि नाण्यांच्या माध्यमातून या भागातील व्यापाराबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. आणि शेवटी पुरातत्वीय पुरावे, त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की या संस्कृत शोधच मुळात पुरातत्वीय विभागाकडून लागला गेला. तर पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे सिंधू संस्कृती या ठिकाणी प्रकाशझोतामध्ये आली. म्हणून मग या कालखंडाची माहिती घेत असताना साहित्यिक स्रोत उपलब्ध न होता ती या ठिकाणी पुरातत्वीय स्रोत आपल्याला उपलब्ध झालेले आहेत असं दिसून येतं. ठीक आहे. आता हे झालं हडप्पा बद्दल. आता दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे वैदिक काळाबद्दल. आता वैदिक काळामध्ये म्हटलं कोणतंही पुरातत्व पुरावे इथे या ठिकाणी उपलब्ध नाहीयेत. आता बघा वैदिक कालखंड जर आपण पाहिला तर त्या वैदिक काळामध्ये त्यांनी विचारलेले आहे की कोणतंही पुरातत्वीय पुरावे इथं नाहीयेत. म्हणजे साहित्यिक आहे मात्र पुरातत्वीय पुरावे इथं नाहीये. मग इथं तुम्ही काय म्हणू शकता की या काळामध्ये तोंडी पठण पद्धत ही आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटती. तोंडी पठण पद्धत म्हणजेच काय की या कालखंडातील लोक जे होते ते ओरल सिस्टीम किंवा ज्याला तोंडी पठण पद्धतीच्या द्वारे आपलं ज्ञान हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत हे या ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था या ठिकाणी करत होते है ना. म्हणून मग या कालखंडामध्ये आपल्याला तोंडी पठण पद्धतीमुळे आपल्याला इथे या ठिकाणी भविष्यामध्ये जेव्हा लेखन कला अवगत झाली तेव्हा या काळामध्ये साहित्यिक स्रोत आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतो. ठीक आहे ना. हा एक मुद्दा. दुसरं महत्वाचं काय या काळामध्ये लोक जे होते हे पशुपालन आणि शेती, पशुपालन आणि त्याचबरोबर शेती यांवर या काळातील लोकांचं जीवन या ठिकाणी होतं.
या काळामध्ये तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता की या काळातील लोक जे आहे हे गायीला मुख्य मुख्य विनिमयाचं साधन मानून त्या ठिकाणी पशुपालन आणि त्याचबरोबर शेती या ठिकाणी करत होते. आणि त्यामुळं या काळातील लोक जे आहे हे पशूंच्या भोवताली या ठिकाणी फिरताना इथे या ठिकाणी पाहायला भेटतं आणि शेतीच्या माध्यमातून ते नंतरच्या काळामध्ये स्थिर होताना एकंदरीत दिसून येतात. मात्र या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला साहित्यातूनच या ठिकाणी इथे मिळते. कारण आपलं तत्वज्ञान जे आहे हे तोंडी पद्धतीनं एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था यांनी त्या ठिकाणी केली. तिसरं महत्वाचं काय तर शहरीकरणाचा अभाव आहे. लक्षात शहरीकरण जे आहे तर त्या शहरीकरणाचा अभाव हा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. मग इथं काय की वैदिक संस्कृती जी आहे तर वैदिक काळामध्ये शहरीकरण दिसून येत नाही, उलट शहरं इथे या ठिकाणी समाप्त होताना दिसून येतात. आणि म्हणून जेव्हा या काळात तुम्ही इथे या ठिकाणी उत्खनन करता तेव्हा तुम्हाला या काळामध्ये तुम्हाला या ठिकाणी कोणतेही पुराभिलेखीय साधनं इथे या ठिकाणी उपलब्ध होत नाहीये, कारण शहरीकरणच इथे या ठिकाणी नव्हतं, शहरीकरणाचा ऱ्हास झालेला होता असं एकंदरीत दिसून येतं. याचबरोबर चौथा महत्वाचा म्हणजे काय तर व्यापार आहे ना, तर व्यापार नष्ट आहे. तर व्यापार देखील या ठिकाणी इथं नष्ट या ठिकाणी आहे. मग इथं तुम्ही म्हणू शकता की या कालखंडामध्ये व्यापार जे आहे हे व्यापार या ठिकाणी दिसून येत नाहीये. आणि म्हणून मग या कालखंडामध्ये पाहायला असं भेटतं त्या ठिकाणी व्यापार डिक्लाइन होत असल्यामुळं आणि इथं बार्टर सिस्टीम ज्याला आपण म्हणू शकतो, वस्तू विनिमय पद्धत, ज्यामध्ये आपल्याला पाहायला असं भेटतं की गायी हे मुख्य विनिमयाचं साधन या काळामध्ये होतं. आणि त्यामुळं व्यापार नसल्यामुळं इथे या ठिकाणी कसल्याही प्रकारचे आपल्याला कॉइन्स किंवा देशातील अन्य भागांसोबत यांचा असणारा व्यापार तशा व्यापारासाठी वापरलेले जे काही कॉइन्स आहे तर त्या सर्व गोष्टींचा इथे या ठिकाणी अभाव झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून मग वैदिक कालखंडामध्ये व्यापार पण डिक्लाइन या ठिकाणी आहे. त्याचबरोबर नागरी शहरीकरणाचा अभाव इथे या ठिकाणी आहे. पशुपालन आणि शेतीवर असणारी अर्थव्यवस्था इथे या ठिकाणी होती, व्यापारावर आधारित अर्थव्यवस्था या ठिकाणी इथे नव्हती. आणि त्याचबरोबर तोंडी पठण पद्धत व्यवस्था या ठिकाणी या काळामध्ये असल्या कारणामुळं या भागामधली माहिती केवळ साहित्यिक स्रोताच्या आधारावर मिळते. पुराभिलेखीय साधनं जे आहे तर त्या पुराभिलेखीय साधनांच्या द्वारे आपल्याला वैदिक कालखंड जो आहे तो इथे या ठिकाणी अभ्यासता येत नाही, त्या प्रकारची व्यवस्था आपल्याला या ठिकाणी दिसून येते. याचबरोबर आपण पाचवा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी इथं मांडू शकतो की लेखन कला जी आहे ती लेखन कला अवगत नाहीये. ठीक आहे ना, लेखन कला अवगत नाही. मग लेखन कला अवगत नव्हती बघा या काळात. कारण काय की इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये लेखन कला या ठिकाणी अवगत झालेली आहे. म्हणजे 16 महाजनपदाच्या काळात तुम्हाला या ठिकाणी इथं लेखन कला त्या काळामध्ये अवगत झालेली आहे. म्हणून मग या वैदिक कालखंडातल्या लोकांना लेखन कलाच या ठिकाणी अवगत नव्हती. म्हणून मग पाहायला असं भेटतं की त्यांनी केवळ तोंडी पठण पद्धतीच्या द्वारे आपलं ज्ञान हे एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवलं. जर कदाचित लेखन कला अवगत झाली असती तर पांडुलिपीमध्ये त्यांनी आपलं तत्वज्ञान लिहिलं असतं किंवा अभिलेखांच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी तत्वज्ञान जे आहे ते आपल्या ठिकाणी लिहिलं असतं. ज्यामुळं आपल्याला पुराभिलेखीय साधनं म्हणजे जर आपण अभिलेख वगैरे पाहिले तर पुराभिलेखीय साधनांच्या द्वारे या भागातील माहिती मिळाली असते. ठीक आहे ना. मात्र लेखन कलेचा अभाव होता, व्यापार नष्ट होते, शहरीकरणाचा अभाव होता, पशुपालन शेतीवर आधारित या ठिकाणी जीवन होतं आणि तोंडी पठण पद्धत या काळामध्ये असल्या कारणामुळं तुम्हाला या काळामध्ये जर उत्खनन केलं तर उत्खननामध्ये तुम्हाला काहीच इथे या ठिकाणी समोर येत नाहीये. आणि म्हणून मग वैदिक कालखंडामध्ये आपल्याला पुरातत्वीय स्रोत या ठिकाणी पाहायला मिळत नाही किंवा पुरातत्वीय पुरावे या ठिकाणी पाहायला भेटत नाही. आणि हडप्पा संस्कृतीमध्ये तुम्हाला या ठिकाणी साहित्यिक स्रोत या ठिकाणी पाहायला मिळत नाही, कारण या काळामध्ये साहित्याचा अभाव, शहरीकरण आहे, उत्खननाच्या द्वारे शहरीकरण दिसतं आणि अशा सगळ्या गोष्टींमुळे या कालखंडामध्ये साहित्य आणि त्याचबरोबर इथे या ठिकाणी साहित्य आणि पुराभिलेखीय साधनांचा अभाव अनुक्रमे हे या ठिकाणी हडप्पा आणि वैदिक काळामध्ये या ठिकाणी दिसतो. ठीक आहे ना. तर या पद्धतीचं उत्तर तुमचं इथे लिहिलं पाहिजे. ठीक आहे. जर 150 शब्दांमध्ये प्रश्न असेल तर तुम्ही तो 150 शब्दांमध्ये लिहिण्यासाठी तुम्ही बस 1 2 4 5 मुद्दे इथे या ठिकाणी मांडले, त्याचं एक्सप्लेनेशन नाही दिलं तरी चालेल. मात्र जर 250 शब्दांमध्ये प्रश्न असेल तर मग तुम्ही या ठिकाणी इथं त्या मुद्द्यांमध्ये आतमध्ये या ठिकाणी महत्वाचे मुद्दे इथे या ठिकाणी दिले पाहिजेत. तर मुद्द्यांचं टायटल टाकायचं आणि त्याच्या आतमध्ये 2-2 ओळी या ठिकाणी इथं लिहायचं. मग शेवट तुम्ही कन्क्लुजन या ठिकाणी करू शकता अशा प्रकारे है ना. जर समजा उत्तर कन्क्लुजन कसं करायचं हे कळत नसतं तर अशा प्रकारे हा शब्द वापरायचा आणि अशा प्रकारे
हडप्पा संस्कृतीबद्दल माहिती पुरातत्वीय पुराव्याद्वारे मिळते, तर वैदिक काळाची माहिती ही साहित्यिक स्रोतातूनच आपल्याला इथे या ठिकाणी मिळते. ठीक आहे ना. अशा पद्धतीनं एंड पण तुम्ही या ठिकाणी करू शकता. समजला हा प्रश्न कसा लिहायचा ते व्यवस्थितरित्या पहा. आता लक्षात घ्या, एक सूचना तुम्हाला या ठिकाणी आहे. जे कोण विद्यार्थी हिस्ट्री ऑप्शनल निवडतील अशा विद्यार्थी मित्रांसाठी एक अत्यंत महत्वाची बॅच हिस्ट्री ऑप्शनलची या ठिकाणी आपल्याकडे आहे. तर जे कोण विद्यार्थ्यांना 2025च्या मुख्य परीक्षेसाठी ही बॅच या ठिकाणी जॉईन करायची असेल तर त्यांनी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. अत्यंत महत्वाची बॅच आहे आणि सगळे घटक आपण या बॅच मध्ये या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला या आजच्या आपल्या ऍप्लिकेशनची लिंक देखील देतो. त्या लिंकवरून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा. या प्रकारची सगळे एका बाजूला एका हातात सिलेबस बघा आणि एका हातामध्ये आपल्या मोबाईल ठेवा, ज्यामध्ये आपली ही बॅच या ठिकाणी असेल. तर प्रत्येक घटक आपण या बॅच मध्ये या ठिकाणी कव्हर केलेला आहे. लक्षात घ्या. आणि हिस्ट्रीमध्ये जास्त मार्क मिळवायचे असेल तर संपूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे आणि 3 ते 3.5 महिन्यामध्ये ही बॅच तुमची या ठिकाणी कंप्लीट होईल आणि 3 ते 3.5 महिन्यांमध्ये तुम्ही तुमचा ऑप्शनल देखील या ठिकाणी कंप्लीट करताल, हे लक्षात घ्या. बॅच ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे. बस काही वर्ल्ड हिस्ट्रीचे लेक्चर या ठिकाणी टाकायचे राहिले तर ते आपण या ठिकाणी करतच आहोत त्याच्यावर काम. तर लक्षात घ्या, ही बॅच जर तुम्ही जॉईन केली तर इतिहास जीएस पण करायची गरज नाहीये आणि हिस्ट्री ऑप्शनल पणची पण बॅच या ठिकाणी करण्याची गरज नाही. पूर्व परीक्षेसाठीची बॅच पण करायची गरज नाही. हिस्ट्री ऑप्शनल मध्ये तुमचा जीएस आणि पूर्व परीक्षाचा हिस्ट्री देखील या ठिकाणी कव्हर होऊन जाईल. तर ठीक आहे मित्रांनो, थांबूया आपण. भेटूया पुढच्या टॉपिक मध्ये नवा एक मुद्दा या ठिकाणी घेऊन त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला या ठिकाणी देतो, खास करून हिस्ट्री ऑप्शनल आणि हिस्ट्री जीएस साठी. भेटूया उद्याच्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.